आज आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय। गेली 29 दिवस आपण स्वाध्याय सोडवतोय, चाचणी सोडवतोय आणि अजून आपली कार्यक्षमता वाढावी यासाठी आज आपण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजचे योगाचार्य माननीय पांडुरंग गुरुजी यांना आपण निमंत्रण केलेलं आहे की तुमची स्मरणशक्ती वाढावी, एकाग्रता वाढावी, अजून तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये प्रगती व्हावी, ध्यान प्राणायाम याचं महत्त्व तुम्हाला कळावं, आहार कसा असावा या संबंधी आपण सरांना निमंत्रण दिलेलं आहे। सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी कोणत्याही प्रकारची हालचाल न करता, दंगा न करता, आपापसात न बोलता हा 39 मिनिटाचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तो शांतपणे ऐकायचा आहे आणि सर्वांनी तो अंमलात आणायचा आहे। मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। नमस्कार। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो, मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही। तृप्त होतो अद्वैताच्या चरणावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो। माझा हा प्रेमपूर्वक आणि भक्तिपूर्वक नमस्कार स्वीकार करावा। मित्रांनो, तुमच्या सोबत असलेले तुमचे पालक जसा जगाचा चालक आहे तसंच हे पालक देखील त्या पद्धतीनंच तुमचं रक्षण करताय, संरक्षण करताय, तुम्हाला मदत करताय। म्हणून अशा तमाम पालकांचा देखील या कार्यक्रमामध्ये हृदयापासून स्वागत आहे। हा जो आनंद आपण पाहतोय, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख प्राप्त व्हावं, आपलं जीवन आनंदी व्हावं आणि आपला विचार अतिशय चांगला व्हावा यासाठी हा जो सुंदर कार्यक्रम ज्यांनी सुरेख पद्धतीनं आखलेला आहे ते आपल्या या प्रशालेचे हसतमुख शिक्षक, आनंदी, जिज्ञासू आणि सतत चेहऱ्यावरती प्रसन्नता असणारे आदरणीय SD माने सर, त्यांच्यासोबतच असणारे या प्रशालेतील सर्व बुद्धिवान शिक्षक बंधू भगिनी आणि माझे सर्व या प्रशालेतील वंदनीय अधिकारीगण, सर्वांचं पुनश्च या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आज आपल्या सर्वांशी हितगुज करतो। मित्रहो, आपण जगात कोणत्याही क्षेत्रात अनेक लोक पाहतो की जे नंबर 1 स्थितीला आहेत आणि हे नंबर 1 त्यांचं अबाधित आहे। यासाठी ते काय करतात तर ते विशेष काहीही करत नाहीत। आपण सर्वजण ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी ते करत राहतात, परंतु त्या योग्य पद्धतीने करतात। मी शब्द कोणता वापरलाय? योग्य पद्धतीने करतात। जिथे योग्यता आहे तिथंच सिद्धता आहे। म्हणून आपण देखील आपली योग्यता सिद्ध करूया आणि जगामध्ये नंबर 1 होण्याचा प्रयत्न करूया। जे आपल्यामध्ये आहे, जे सर्वांच्या मध्ये आहे, परंतु करण्याची जी आपली मानसिकता आहे
यामध्येच थोडासा आपण बदल केला तर सर्व काही आपण प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून आपण या माध्यमातून आज काही जाणून घेऊया, काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, कोणत्याही घरासमोर आपण अनेक प्रकारची झाडं पाहतो आणि ती झाडं प्रत्येक जण चांगल्या प्रकारे जोपासना करतात, त्यांची वेळोवेळी छाटणी करतात आणि अशी शोभिवंत झाडं अशा घरासमोर अतिशय सुरेख दिसतात. येणार जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिकडं पाहावंसं वाटतं आणि प्रत्येक जण तिथं थांबून प्रत्येकाच्या नजरा त्यावरती खेळतात. अगदी तसंच आपण देखील आपल्यातील काही वाईट गुण, वाईट कृती, वाईट विचार हे जर आपण काटछाट केली योग्य वेळी, योग्य पद्धतीनं, तरच आपण देखील या घरासमोर असणाऱ्या प्रत्येक झाडांचं जसं शोभिवंतपणा दिसतो तसंच आपण देखील जगामध्ये शोभिवंत होऊया, आपण देखील उन्नत होऊया. तेव्हाच आपलं अस्तित्व जगाला समजेल. तर यासाठी काय करायचंय? जसं आपण पाहतो जगामध्ये असंख्य प्रकारच्या शाळा आहेत आणि अशा असंख्य शाळांमध्ये काही शाळा अगदी टॉप आहेत, अतिशय सुंदर आहेत आणि अशा असंख्य सुंदर शाळांपैकी एक आहे आपली लकी विद्या मंदिर शाळा. या शाळेचं नाव आपण पाहिलं तर आपणच लक्षात येईल. शाळेच्या नावात सुरुवातीलाच आहे लक्ष्मणराव. लक्ष अधिक मन बरोबर लक्ष्मण. म्हणजेच काय? तर आपल्या मनातून आपलं लक्ष नेहमी गाठण्यासाठी नेहमी आपण सतत तत्पर राहिलं पाहिजे, सतत आपण विचारवंत राहिलं पाहिजे. यासाठी आपल्या मनाचं लक्ष योग्य पद्धतीनं ठेवून याचं राव म्हणजे काय? त्यावरती सत्ता गाजवणं, त्यावरती आपण अधिराज्य गाजवणं, असं हे आपली सत्ता आपल्या मनावर, आपल्या लक्षावरती आपण विराजमान व्हावं, या प्रकारचा अर्थ या लक्ष्मणरावचा आहे. आणि विद्या मंदिर म्हणजे विद्येचं मंदिर आहे, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा भगवंत समान आहे. म्हणूनच तुम्ही सर्वजण भगवंत समान आहात. यासाठीच सुरुवातीला मी आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून मी आपल्या सर्वांना नमन केलेलं आहे. मित्रहो, आपला योग्य विचार, आपली कृती, आपली वाणी आणि आपला व्यवहार हेच आपल्याला जगामध्ये तारणार आहे. म्हणून आज आपण छोट्याशा काही अभ्यासातून हे जाणून घेऊया. मग काय काय करायचं आहे? यासाठी विशेष करण्याची काही गरज नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खूप काही करू शकतो. तर आज आपण संकल्प करूया की जो विकल्परहित असेल, कोणताही विकल्प नको आहे. एकदा संकल्प केला की तो दृढ आपण ठेवायचा आणि त्या दृढ संकल्पातून सिद्धी आपण प्राप्त करूया. काय करायचं आहे? तर पहिलं आपण नेहमीच खरं बोलण्याचा प्रयत्न करूया. काही झालं, एखादी घटना अनावधानानं किंवा कशीही चुकीची झाली तर आपण आपल्या पालकांच्या समोर, आपल्या शिक्षकांच्या समोर चुकीचं काहीतरी सांगतो, आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, असं बिलकुल करायची गरज नाही. तर आपण जे आहे, भले किती नुकसान होऊ द्या, कितीही त्रास असू द्या, कितीही आपल्याला बोलणं खायला लागू द्या, पण ते एकदाच असेल, पुन्हा पुन्हा नाही. यासाठीच आपण नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करूया. खरं बोलल्यानं आपण मुक्त होतो आणि जो मुक्त होतो तोच युक्त होतो. कशामध्ये युक्त होतो? एका दिव्य शक्तीमध्ये. म्हणून आपण नेहमी खरं बोलूया आणि खरं बोलण्यानं आपण कधीही विचलित होत नाही, मनात कुठलीही गोष्ट आपली राहत नाही. यासाठी आपण नेहमी अशा चांगल्या गोष्टीतून सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करूया. जे आहे ते सर्व सत्य कथन करूया. दुसरा आहे भाग, तो म्हणजे आपण नेहमीच स्वतःला चांगलं करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतो त्यापैकी एक गोष्ट आहे ती म्हणजे मदत. आपण घरी देखील छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या आई वडिलांना, बहीण भावांना, वरिष्ठांना आपण मदत करतो. तशी शाळेत देखील आपण मदत करतो आणि अशी जी आपली मदतीची सवय आपण लावतो, छोट्या छोट्या गोष्टीतून
आयुष्यभर आपल्याला त्याच गोष्टी करायच्या आहे आणि त्यातून आपण उन्नत होतो आणि आपल्याला आयुष्यात कधीच फ्रस्ट्रेशन येत नाही, टेन्शन बिलकुल राहत नाही, आपण चिंतामुक्त राहतो. आणि यासाठीच आपण या मदतीचा आनंद घेऊया, मदत सतत सर्वांना करत राहूया. जसं आपण घरात मदत करतो, स्कूलमध्ये मदत करतो, तसंच आपण बाहेर देखील समाजामध्ये छोट्या छोट्या मदतीतून आपण मोठे मोठे होऊया. मदत नेहमी आपण सर्वांना करत राहूया आणि या मदतीतूनच आपला प्रेमभाव वाढत राहील, आपला विचार आणि आपलं अस्तित्व हे चांगलं मोठं मोठं होत राहील. यासाठीच मदतीचा आधार घेऊया. त्यासोबत आपला जो नित्य अभ्यास आहे, दररोज आपल्या वेगळ्या प्रकारच्या तासिका होत आहे आणि त्या तासिकांमध्ये जे जे काही शिकवलं जातं ते रोजच्या रोज करूया. रोज जसं आपण जेवतो, रोज आपण उठतो, रोज आपण ज्या ज्या काही कृती करतो, तसंच रोजच्या रोज जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपण कधीच मागे पडत नाही. थेंबे थेंबे तळे साचे, रोज आपण शुद्ध होतो आणि रोजच आपण या अभ्यासातून पुढे पुढे जातो. म्हणून अशा या माध्यमातून आपल्याला चांगलं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यासाठीच आपण चांगलं होऊया आणि या चांगलेपणासाठीच रोजच्या रोज आपण अभ्यास करूया. आणि रोजचा हा अभ्यास आपण करत राहिलो तरच आपला नंबर योग्य पद्धतीनं नंबर 1 कडे आपण प्रयाण करू शकतो. वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात, सर्वांचाच एक नंबर येऊ शकत नाही, परंतु वर्गातील सोडा, परंतु जीवनात देखील आपण कधीच नंबर 1 सोडायचा नाही. जीवनात जगताना आनंद, स्नेह, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हे ओसंडून व्हायला हवं. यासाठीच आपण या नंबर 1 साठी सतत प्रेरित होऊया, सतत आपण त्याचा विचार करूया आणि याचा आपण अंगीकार करूया. तरच आपल्याला चांगलं होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. एक एक गोष्ट आणि एक एकच, जसं पहिली झाली, दुसरी, तिसरी, चौथी, असं आपण एक एक इयत्तेतून पुढे पुढे जातो. माग यायचा ट्रॅक आपल्याकडे नाही. असंच पुढे पुढे जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण उन्नत होण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर याच एक एक गोष्टी वाढवत वाढवत राहायचं आहे. आणि जे ज्ञान संपादन केलेलं आहे, जे आपण करतो ते रोज करताना रोज नवनवीन करण्याचा आपण उपक्रम राबवूया. सतत चांगलं होण्याचा विचार करूया, तरच आपल्यामध्ये जे जे आहे ते सर्व जगाला कळेल. जसं फुलाचा सुगंध असतो, तो फुलाचा सुगंध दरवळत राहतो. जसा हवेचा झोका येतो तसा त्या त्या ठिकाणी त्या प्रत्येक फुलाचा सुगंध पसरत जातो. आपली देखील एक एक कृती अशीच सर्वदूर पसरत राहते. कुठलीही गोष्ट आपण जे काही करतो ते आपण देखील झाकून ठेवू शकत नाही. तो सुगंध आहे आणि तो वाऱ्यासोबत दरवळत राहतो. आपण देखील फुलासारखं सुगंधित होऊया, सर्वांना आनंदित करूया, प्रसन्न करूया. दुसरे जेव्हा प्रसन्न होतील तेव्हा आपण देखील प्रसन्नच असतो, प्रसन्नच होतो. म्हणून ही प्रसन्नता, हा आनंद बाहेर कुठेही नाही, तो आपल्या ठाई आहे, आपल्या जवळ आहे. तो आपण जपूया, तो आपण जाणूया आणि तोच आपण वाढवूया. यासाठीच असाच एक एक अभ्यास आपण पुढे करत राहूया. हा अभ्यास जसा करतो तसा आहार देखील आपला अत्यंत महत्वाचा आहे. आपला आहार हा योग्य असायला हवा. जे चुकीचं आहे, जे पेरतो तेच उगवतो, त्याप्रमाणेच आपण जे खातो त्याचाच आपल्या शरीरावरती परिणाम होतो. म्हणून म्हटलं जातं, जैसा खावे अन्न वैसा पावे मन. म्हणून आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, विचार आपले चांगले करण्यासाठी आपण जे इंटेक करतो त्यावरती खूप महत्व आहे. म्हणूनच आपण आहाराकडे व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे. जीभ लेती है मजा, बेचारा पेट भोगता है सजा. जिभेचे चोचले आपण पुरवत राहतो आणि पोटाला मात्र असंख्य त्रास सहन करावा लागतो. मग आपण शाळेत पाहतो, काही काय करतात, ऊपर से फुसफुस और नीचे से ठुसठुस ऐसे करते हैं. वर काहीतरी असे फवारे काहीतरी मारते असे आणि खाली गॅस, ऍसिडिटी, कब्ज
मोठेच्या मोठे बॉम्ब ब्लास्ट करत राहतात आणि सगळा वर्क डिस्टर्ब होतो. यासाठी असं न होता आपलं पोट नेहमी साफ असायला. म्हणून पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, असे जे काही पदार्थ आहेत, बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे, स्पायसी, ऑइली फूड, हे आपण बिलकुल टाळायला पाहिजे. आणि जे घरातलं सात्विक अन्न आहे, जे घरात केलं जातं, ते अतिशय चांगलं असतं आणि त्याच आधारावर आपली चांगली शक्ती, सात्विक शक्ती उन्नत होते. म्हणूनच आपण चांगल्या आहाराकडं लक्ष देऊया. जसा चांगला आहार असतो तसं चांगलं आपलं आयुष्य होतं, आपला विचार चांगला होतो, आपलं मन चांगलं होतं. म्हणून आपण आपल्या अन्नाकडं, आपल्या आहाराकडं व्यवस्थित लक्ष देऊया, तरच आपण चांगले होऊ शकतो, चांगले बनू शकतो. म्हणूनच एक एक असे हे अभ्यास आपण पुढे पुढे करत राहूया. यानंतर हा जसा आहाराचा आपण विचार करतो, त्याप्रमाणेच व्यायामाचा देखील विचार करण्याची गरज आहे. व्यायाम हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नेहमी म्हटलं जातं की सूर्योदयापूर्वी आपण उठावं. सूर्योदय म्हणजे सकाळचे 8, 9, 10 असं नव्हे, तर तांबडं फुटण्याच्या अगोदर उठून आपण आपला व्यायाम करण्याची गरज आहे. आणि व्यायाम जेव्हा आपण करतो, आपल्या शरीरातून घाम जेव्हा जातो, ध्यान प्राणायाम आपण जेव्हा करतो, तेव्हा पहाटे केलेल्या त्या स्व अभ्यासातून आपला शाळेचा अभ्यास चांगला होतो. असा स्वतःचा अभ्यास जेव्हा करतो आणि त्यानंतर केलेला अभ्यास हा पूर्ण आपल्या स्मरणात राहतो. आपल्या मेमोरीमधील हायपोथॅलमस सिस्टम, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन या दोघांमध्ये बॅलन्स होतो आणि जे जे आपण वाचतो, अभ्यास करतो, समजून घेतो, ते मेमोरीमध्ये स्टोअर होतं. यासाठीच आपण आपला विचार चांगला करूया, आपण आपला व्यायाम ठेवूया, जो नैसर्गिक व्यायाम आहे. मग काही जॉगिंग असेल, रनिंग असेल, काही सांघिक खेळ असतील, काही पोहणं असेल, जॉगिंग असेल, सूर्यनमस्कार असतील, काही आसनांचा अभ्यास आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्राणायाम. प्राण त्याचा आयाम जसा असतो त्यावर आपलं मन तयार होतं. म्हणूनच हा प्राण म्हणजे जीव, आपला प्राण व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायाम करूया. अलीकडे आपण पाहतोय या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये प्रत्येक जण भयभीत झालेला आहे, सैरभर झालेला आहे, मानसिकता बिघडलेली आहे. यामध्ये आपण काय करायचंय, तर प्राणायाम आपण करत राहिलो तर आपल्या मनातला कोरोना निघून जाईल आणि आपल्या हृदयामध्ये करुणा बसेल. आपण करुणा पाळणे, भले सोशल डिस्टन्सिंग असेल, परंतु आपण आपला इमोशनल डिस्टन्सिंग बिलकुल ठेवायला नको आहे. इमोशनली आपण सर्वांच्या हृदयात बसण्याचा प्रयत्न करूया. प्रेम, जिव्हाळा, स्नेह, करुणा, आपुलकी या सर्वांमधून आपण सर्वांशी एकरूपता साधूया. तर हा कोरोना काय, या कोरोनाचे बाप जागे आले तरी सुद्धा आपणास काही करू शकणार नाही. यासाठीच आपण या प्राणायामाचा अंगीकार करूया. आणि प्राणशक्ती जेव्हा सबल होते तेव्हा आपण पाहिलेलं आहे, अगदी पुराणांमध्ये देखील कथा ऐकलेली आहे, गेलेले प्राण परत आणण्यासाठी सती अगदी स्वर्गापर्यंत पोहोचली आणि आपल्या पतीचे प्राण ती वापस आणू शकली. इतकी शक्ती आपल्या विश्वासामध्ये असते, श्रद्धेमध्ये असते. म्हणून आपण प्राणायाम करताना तसा विश्वास आणि श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपल्याला कोणतीही असुरी शक्ती, कसल्याही शक्ती जगातल्या एकवटल्या आपलं काहीही करू शकणार नाही. आणि जेव्हा आपण काही चुकीचं करत असू तर किती सात्विक शक्ती एकत्र आणल्या आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून आपण प्राणायामाचा आधार घेऊया आणि या कोरोना आणि तत्सम जे काही व्हायरसेस आहेत, अलीकडे आणखी ब्लॅक फंगस आलेला आहे, व्हाईट फंगस आलेला आहे, म्युकोरमायकोसिस, असंख्य व्हायरसेस येऊ लागलेले आहेत. सध्या आपण दुसऱ्या लाटेतून जातोय, तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि ती लाट मुलांच्यावरती जास्त परिणाम करेल असं भाकीत आहे. बघा, विचार करा,
यासाठी आपण सज्ज होऊया. जसं बॉर्डरवरती सिक्युरिटी फोर्स असते आणि ते एकाही आतंकवाद्याला आपल्या देशामध्ये घुसू देऊ शकत नाही, तसंच आपण देखील आपल्या मनामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये एकाही वाईट विचाराला, एकाही वाईट कृतीला बिलकुल घुसू द्यायचं नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण स्वतः सक्षम होतो, सर्वांना सक्षम करतो, सर्वांना चांगलं करतो. म्हणून मित्रांनो, या गोष्टींकडे आपण लक्ष देऊया. तेव्हाच आपल्याला कळेल की आपण किती चांगले आहोत, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, की जी क्षमता इतर कोणाकडेही नाही. ती क्षमता आपण विकसित करत राहूया. आणि या प्राणायामातून या कोरोना किंवा अशा सर्व रोगांना आपण जिथल्या तिथं थोपूया. जे व्हायरस येतील ते जिथल्या तिथं भस्म होतील, इतकी क्षमता आपल्यामध्ये आहे, ती विकसित करूया. या माध्यमातून थोडंसं तुम्हाला सर्वांना सूचित करू इच्छितो की या माध्यमामध्ये आपण या अनेक ग्रुपमधून तुम्हाला एक लिंक येईल. त्या लिंकवरती तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल, तो चॅनेल आहे यूट्यूब चॅनेल पांडुरंग गुरुजी नावाचा, तर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यामध्ये तुम्ही पाहाल की विदाउट मास्क, विदाउट सॅनिटायझर कोविड सेंटरमध्ये देखील प्रत्येक पेशंटला भेटून सर्व काही त्यांचं समाधान होईपर्यंत त्या ठिकाणी कसं व्यवहार केला जातो, सर्वांसोबत कसं राहिलं जातं, ही शक्ती कोणती आहे, कशी आहे आणि आपण नेमकं काय करायचं आहे ते आपल्या सर्वांना जाणवेल. म्हणून आपण तो चॅनेल जरूर सबस्क्राईब करूया, पाहूया आणि नवनवीन अपडेट्स आपल्या सर्वांना देखील प्राप्त होत राहतील. म्हणून मित्रांनो, भयभीत होण्याची बिलकुल गरज नाही. तर आपल्या सर्वांना उन्नत व्हायचं आहे, आपल्या सर्वांना चांगलं व्हायचं आहे. म्हणूनच आपण स्वतः प्रेरित होऊया, सेल्फ मोटिवेट होऊया आणि सर्वांना इन्स्पायर करूया. यासाठीच आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. जसं विद्यार्थ्यांनी काय करावं हे जसं आपण विचारात घेतो, तसंच पालकांनी देखील काय करावं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. जसा जगाचा चालक आहे तसंच पालक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. जसं जगाच्या चालकाला भगवंत आपण म्हणतो, तसंच मुलांना जन्म देणारे जे पालक आहेत ते देखील अशा भगवंता समानच आहेत. त्यांचं पालकत्व जगातली कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. जे पालक आहेत त्यांचं नाव कायमचं तसंच चिकटलेलं आहेच, ते कधीही कोणीही काढू शकलेलं नाही. म्हणून जसं आट्यापाट्याच्या खेळामध्ये कोंड बदललं जातं, तसंच आपण देखील सतत बदलत राहूया, कारण बदलणं हा निसर्गाचा नियमच आहे. आपण देखील बदलूया. आपण देखील पालक आहोतच, पण पालक असण्यासोबत आपण एक सच्चा मित्र बनूया, एक आपण सखा बनूया, सोबती बनूया. आणि या माध्यमातून आपल्या पाल्यांना, त्या माध्यमातून पालक या नात्याने नव्हे तर मित्रत्वाच्या नात्यानं आपण त्यांना सर्वांना जपूया, त्या सर्वांसोबत एकरूप होऊया. आणि जसं कोणताही मित्र आपल्या मित्रासोबत व्यवहार करतो, स्वच्छपणे, निस्वार्थीपणे, कोणत्याही अडथळ्याशिवाय, सर्व या हृदयीची त्या हृदयी, सर्व काही देवाणघेवाण होते, जीवलग मित्र बनतात. असेच आपण आपल्या पाल्यांसोबत सच्चे मित्र बनूया. आणि असे जेव्हा आपण मित्र बनतो तेव्हाच ते आयुष्यभर आपला साथ देतात. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना एक मुद्दाम होऊन उदाहरण देऊ इच्छितो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपल्या प्रशालेतील जे आदित्य माळे सर आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही कधीही टेस्ट करू शकता. ते जेव्हा रस्त्यानं जातात, येतात किंवा त्यांच्या घरी तुम्ही कधी गेलात तर तुम्ही पाहू शकताय, त्यांचे चिरंजीव जे आहेत त्या चिरंजीवांसोबत ते अगदी खांद्यावरती हात ठेवतात, अगदी मित्रत्वासारखं राहतात आणि त्यासोबत ते नेहमीच मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. आणि हा जसा व्यवहार होतो त्यांची मैत्री अतूट आहे. असंच आपण सर्वजण बनूया.
आणि जेव्हा मैत्री असते तेव्हा मित्र कधीही धोका देत नाही. म्हणून आपण सर्वांनी मैत्रीपूर्ण व्यवहार करूया. आपल्याला मिळालं नाही आपल्या मुलांना अंधपणे देण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जे द्यायचं आहे ते अगदी व्यवस्थित द्या, जितकं गरजेचं आहे, जे आवश्यक आहे, नितांत आहे. त्यांना थोडासा त्रास झाला तरी चालेल, त्यांना टेस्ट होऊ द्या स्वतःला, पण आपण त्यांना जे योग्य आहे तेच देऊया. जेव्हा प्रेम अंध बनतं तेव्हा त्याला आंधळ प्रेम आपण म्हणतो. आपण आंधळ नाही, आपण डोळसपणे स्वच्छंदपणे प्रेम देऊया, प्रेम घेऊया आणि यातूनच सर्वांना उन्नत करूया. यासाठीच आपण मित्रत्वानं आपल्या पाल्यांसोबत राहूया. मित्र हो, खूप वेळ झाला आपण काही खूप ऐकतोय, परंतु कोणतीही कथा ऐकून जीवनातल्या व्यथा बिलकुल दूर होत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं अनुभव घ्यावा लागतो. जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हाच ते सत्य असू शकतं. कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीतलं सत्य त्या व्यक्तीचं असू शकतं, परंतु तीच अनुभूती आपल्याला आली तर ते सत्य असू शकतं. असं सर्वांचं सत्य हेच सत्य असू शकतं. प्रत्येकाचं वेगवेगळं सत्य असू शकत नाही. म्हणून आपण सत्य जाणून घेऊया. चला, आपली मेमोरी शार्प करण्यासाठी, आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढीसाठी चला थोडासा अभ्यास करूया. आपण ताठ बसूया, सर्वजण ताठ बसूया. 3 ओंकार करूया आणि थोडंसं ध्यान करून जाणून घेऊया आपल्याला. केवळ येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊया. प्रत्येक श्वासावर पूर्ण लक्ष देऊया. जसा श्वास येतोय आणि जातोय तसा जाऊ द्या. प्रत्येक श्वासानं शरीरामध्ये सर्व प्रकारची एनर्जी प्राप्त होते आणि जाणारा श्वास पूर्ण रिलॅक्स करतो. हाच श्वास सध्या जसा चालू आहे त्या श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास कसा शांत आहे, एकसारखा आहे, तसेच आपण देखील शांत. कोणताही श्वास शांत आहे, त्यामध्ये राग नाही, द्वेष नाही. तो संतपणे येतोय, संतपणे जातोय. प्रत्येक क्षणात आनंद देतोय. सर्व प्रकारची शक्ती प्रदान करतो. अगदी असंच आपण देखील या आपल्या श्वासासारखंच शांत आहे. द्वेष नाही, मोह नाही आणि कुणाचा मत्सर कशासाठी. अहंकार सोडून देऊया आणि प्रत्येक श्वासानं
शरीर जसं निर्भर होतंय तसंच आपलं मन देखील निर्भर करूया, शांत होऊया. कारण हाच शांत स्वभाव आपला मूळ स्वभाव आहे. यासोबत आपण राहतो. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. मित्रहो, आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद येऊ, सर्वांचं जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने ओसंडून वाहत राहावे. सर्वांचं कल्याण होऊ, सर्वांचं मंगल हो, याच मनोकामना हृदयाशी बाळगून आपल्या सर्वांची मैत्री ही अशीच अबाधित राहावी यासाठी विश्वविधात्याकडे मी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योगाचार्य पांडुरंग गुरुजी गेली 40 मिनिटं अभ्यास कसा करावा, एकाग्रता कशी असावी, ध्यान आणि प्राणायामाचं महत्त्व, आहार आणि आपल्या मनातले विचार कसे सारखे असतात, या आणि अशा कितीतरी गोष्टींची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ही सगळी माहिती आपण आचरणात आणूया असं आश्वासन मी तुमच्या सर्वांतर्फे योगाचार्य श्री पांडुरंग गुरुजी यांना देतो आणि इथून पुढच्या काळासाठी, तुमच्या भविष्यासाठी त्यांच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजचा हा आपला व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.
Namo
让